चला प्रामाणिकपणे बोलूया। आपल्यापैकी बहुतेक जण वाट पाहण्यात खूपच कमकुवत आहोत। विशेषतः जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत बदल व्हावा किंवा काहीतरी चांगलं व्हावं याची वाट पाहत असतो। वाट पाहणे हे खूपच त्रासदायक अनुभव असू शकते, पण सर्वात वाईट प्रकारची वाट पाहणे म्हणजे देवाची वाट पाहणे। तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण जागा म्हणजे देवाच्या खोलीत वाट पाहणे। तुमच्यापैकी अनेक जण परिपूर्ण नोकरीसाठी रडत आहेत, प्रार्थना करत आहेत। काही जण अन्नाची वाट पाहत आहेत कारण तुम्हाला भूक लागली आहे। काही जण आपल्या पालकांची काळजी घेण्यासाठी वाट पाहत आहेत कारण तुम्ही गरिबीत जगता। आता पुन्हा प्रामाणिकपणे बोलूया। जर तुम्ही तुटलेले किंवा मोडलेले असाल, जर तुम्ही मोठ्या बदलाची याचना करत असाल, तर असं वाटतं की तो देव बघत नाहीये। पण खरी गोष्ट अशी आहे, देवाची वेळ चांगली नाही, ती परिपूर्ण आहे। सध्या तुम्हाला उशीर का होत आहे हे कदाचित समजणार नाही। तुम्ही विचार करत असाल का सगळे इतर लोक आयुष्यात जिंकत आहेत आणि मी मात्र अडकून पडलोय। पण देव तुम्हाला शिक्षा करत नाहीये, तो तुम्हाला तयार करत आहे। तुमच्यापैकी काही जण त्या नोकरीसाठी खूप घाई करत आहे, काही जण मोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी घाई करत आहे, आशा गमावत आहेत आणि देवाला दोष देत आहेत। आपल्याला सगळ्यांना वाट पाहणे आवडत नाही आणि विशेषतः देवाची वाट पाहताना आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो। काही जण घाईघाईने देवाला विचारत आहे, आपण उत्तर का देत नाही? कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्ताच घडाव्यात असं वाटतं, पण देवाची वेळ आपल्यासारखी नसते। आज मी तुम्हाला 5 कारणे सांगणार आहे की देवाची वेळच का आयुष्यातील सर्वोत्तम आणि परिपूर्ण वेळ आहे। पहिलं कारण, उशीर म्हणजे नकार नाही। कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतो आणि फक्त वेळ लागत आहे म्हणून देवाने नाही म्हटलं असं होत नाही। युसुफबद्दल विचार करा, त्याला नेता होण्याचं स्वप्न होतं, पण तो सुरुवातीला कुठे गेला? एका खड्ड्यात, मग तुरुंगात। 13 वर्षे त्याच्याकडे ना मुकुट होता, ना दिशा, ना स्पष्टता। पण योग्य वेळी, देवाच्या वेळेला तो इजिप्तचा पंतप्रधान झाला। आता सांगा, जर युसुफने 10व्या वर्षीच हार मानली असती तर काय झालं असतं? कधी कधी देव तुम्हाला लपवतो तुमच्यातले शत्रूपासून, कारण जे काही त्याने तुमच्यासाठी ठेवलं आहे त्यासाठी सध्याच्या तुमच्यापेक्षा जास्त ताकद लागते। दुसरं कारण म्हणजे तुमची वेळ आणि देवाची वेळ वेगळी असते। आपण एका झटपट जगात जगतो, झटपट नूडल्स, झटपट यश, झटपट समाधान। आपण प्रार्थना करतो आणि आपल्याला सगळं काही लगेच हवं असतं आणि वाट पाहणं आपली सवय नाही। पण लक्षात ठेवा, देव म्हणजे गुगल नाही। तो तुमच्या डेडलाईनवर काम करत नाही, पण तो तुमच्या नशिबावर काम करतो। यशया 6:22 मध्ये लिहिलं आहे, योग्य वेळ आली की मी परमेश्वर ते घडवून आणि तुम्ही नाही, तुमचे फॉलोअर्स नाही, तुमचे बॉस नाही, तर देवच ते घडवून आणेल। तिसरं कारण म्हणजे वाट पाहणं हे वजन वाढवतं। जर देवाने तुम्हाला हवं ते सगळं लगेच दिलं तर ते तुमचं नुकसान करेल, कारण तुम्ही ते टिकवू शकणार नाही। का टिकवू शकत नाही? कारण तुमच्यात शक्ती नाही, संयम नाही, सातत्य नाही। ही वाट पाहण्याची वेळ तुमच्यात चारित्र्य, संयम आणि शहाणपण निर्माण करते। ही वेळ तुम्हाला फक्त इच्छा करायला नाही तर विश्वास ठेवायला शिकवते। तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक बंद दरवाजा नकार असतो असं नाही। कधी बंद दरवाजे दिशा दाखवतात। तुम्ही अडकलेले नाही, तुम्हाला बळकट केले जात आहे, विसरलेले नाही, घडवले जात आहे। चौथं कारण म्हणजे निराशेपेक्षा विश्वास। देवाचं शांत राहणं म्हणजे त्याची अनुपस्थिती नाही। तुम्ही आयुष्यात कोणत्याही अडचणींना किंवा समस्यांना सामोर गेलात तरी विश्वास ठेवा, ही परीक्षा आहे। तुमचा दृष्टिकोन किती शक्तिशाली आहे हे पाहण्यासाठी, भविष्यातील आव्हानांना आणि त्यांना हाताळण्यासाठी। जसं वर्गात शिक्षक परीक्षा घेताना तुम्ही पाहिलं असेल, तो पूर्णपणे शांत असतो, त्याचप्रमाणे जेव्हा देव शांत असतो आणि तुमची परीक्षा घेतली जाते तेव्हा प्रश्न असा असतो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का, जरी तो दिसत नसेल तरी? कारण विश्वास हा फक्त परिणामावर आधारित नसतो, तो आज्ञाधारक राहण्यावर आधारित असतो। पाचवं कारण, तो कधीच उशीर करत नाही, तो फक्त रंगमंच सजवत असतो। कधी देव तुम्हाला थांबायला सांगतो, कारण तो संपूर्ण वातावरण पुन्हा मांडत असतो, जेणेकरून तुमच्या उद्दिष्टाच्या भव्यतेशी ते जुळेल। तो लोकांना हलवत आहे, परिस्थिती बदलत आहे, वेळेचे योग्य जुळवून आणत आहे। कदाचित आता तुला ते दिसत नसेल, पण पडद्यामागे तो तुझ्या प्रार्थनेपेक्षा मोठ्या गोष्टीसाठी रंगमंच सजवत आहे। कदाचित तू जिथे असावंस असं वाटतं तिथे नसशील, पण देवाची वेळ नेहमीच रणनीतीने ठरलेली असते। तुझा आशीर्वाद येण्यापूर्वी कोणाला तुझ्या आयुष्यातून निघून जायचं आहे हे त्याला माहित आहे।
तुझ्यावर वचन पूर्ण होण्यापूर्वी कोणत्या लढाया तुला वाचवायला हव्यात हेही त्याला माहीत आहे, म्हणून घाई करू नकोस, जबरदस्ती करू नकोस. कथा लिहिली जात असताना लेखकावर प्रश्न विचारू नकोस, कारण जेव्हा ते अखेर घडेल तेव्हा ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं, उत्तम आणि अधिक सुंदर असेल. आणि तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, जर ते लवकर आलं असतं तर मी त्यासाठी तयारच नव्हतो. वेळेवर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव, प्रक्रियेवर विश्वास ठेव आणि या दोन्ही मागील देवावर विश्वास ठेव, कारण त्याची वेळ परिपूर्ण असते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर पटकन या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच घंटीचं चित्र दाबून नोटिफिकेशन्स पण चालू करा, म्हणजे आमची नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच कळेल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन मजेदार गोष्टीसोबत. तोपर्यंत टाटा.